मित्रांनो नमस्कार. मित्रांनो बघा, तुम्ही बऱ्याच दिवसापासून वाट पाहत होते जे अग्निवीर भरती करतात. कारण की ज्याही विद्यार्थ्यांना 17 वर्ष एज असतं ते विद्यार्थी अग्निवीर भरतीसाठी खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत असतात. कारण की सारखे कॉल करत असतात की सर अग्निवीर भरतीचं काय अपडेट आहे, अग्निवीर भरतीचं नोटिफिकेशन आलंय का काय, कशा पद्धतीने. तर प्रिय मित्रांनो तुमच्यासाठी एक अपडेट आलेले आणि तुम्हालाही सर्वात पहिले काही विद्यार्थ्यांना माहिती आहे, मग काही विद्यार्थ्यांना गावाकडच्या विद्यार्थ्यांना माहित नाही. तर अग्निभरतीचं कशा पद्धतीने काय असेल, कुठले डॉक्युमेंट आयएमपी असतील, तुम्हाला हे सर्व या पूर्ण व्हिडिओमध्ये बघायला भेटून जाईल. म्हणून जोही कोणी व्हिडिओ पाहत असेल, पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित बघून घे दादा. कुठेही लाईक आणि सबस्क्राईब करू नको. तुझी माहिती, तुला जी आयएमपी माहिती भेटते ती सर्वात पहिली ती आयएमपी माहिती तू बघून घे. आता अग्निवीर भरतीचा असा एक आलेला आहे की 25,000 प्लस व्हॅकन्सी या अग्निवीरच्या या वर्षी राहणार आहेत. कारण की 2 वर्ष म्हणजे वर्षातून 2दा रॅली होणार होती, पण ती एकाच वेळेस झालेली आहे. अशा पद्धतीने जागा खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि सर्वात पहिले तुम्ही जर पाहणार, फॉर्मची सुरुवात 9 ते 15 फेब्रुवारीच्या दरम्यान मध्ये फॉर्म भरले जाणार आहेत तुमचे फॉर्म. मग ते फॉर्म भरताना कुठल्या काही गरजेच्या आहेत, कुठले कागदपत्र लागणार आहे, तुम्हाला व्यवस्थित समजून सांगणार आहे. व्हिडिओ जोही कोणी पाहत असेल संपूर्ण व्हिडिओ पहा दादा. मग तुला कशा पद्धतीने काय सिलेबस आणि परीक्षा सर्वात पहिले एक अजून एक यांचं खूप बेस्ट असतं. एसएससी वाले अग्निवीर जे पण एक्झाम कंडक्ट करतात त्यांचं तारीख फिक्स असते. म्हणून परीक्षा तारीख 21 एप्रिल असणार आहे. ही तुम्हाला सर्वात पहिले तुम्ही थंबनेललाही पाहिलं असेल आणि अजून या अशा पद्धतीने तुम्हाला. मग दादांनो आपण बघू. बघा पुढचं खूप आयएमपी, कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांना फॉर्म पहिलीच भरती फॉर्म भरायचं माहित नाही. तर दादांनो काय काय लागणार आहे बघा, डॉक्युमेंट काय लागतील. सर्वात पहिले डॉक्युमेंट दादांनो आधार कार्ड. तुमचं सर्वात पहिले आधार कार्ड वरचे नाव बिव सर्व व्यवस्थित पाहिजे असणार तुम्हाला. आधार कार्ड वरती जे नाव, तुमची जन्मतारीख सर्व डिटेल क्लिअर पाहिजे, कारण सर्वात मोठा आयडेंटिटी आहे आधार कार्ड. म्हणून ज्याही विद्यार्थ्याचा आधार कार्ड मध्ये काही गडबड असेल ती अपडेट करून घे दादा. तर दुसरं त्याच्यानंतर 8वी 10वी आणि 12वीचं मार्कशीट लागणार आहे. ह्या तिघी मार्कशीट, तुमचं नाव, आधार कार्डचे नाव हे व्यवस्थित तुम्हाला गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला फोटो आणि सिग्नेचर लागणार आहे. म्हणजे बघा लक्ष द्या, फोटो आणि साईन अशा पद्धतीने हे तुम्हाला लागणार आहे. हे मार्कशीट हे बघा अशा पद्धतीने, आधार कार्ड अशा पद्धतीने. तुम्हाला डायग्राम पण दिसत असेल कशा पद्धतीने हे व्यवस्थित तुमचं एकदम प्रॉपर पाहिजे. त्यात ना त्यात पुढे तुम्ही जर बघणार दादा जास्त वेळ न लक्षात, हे आयएमपी डॉक्युमेंट अजून काय असणार आहे, मेल आयडी. लक्ष द्या, मोबाईल नंबर हाही आयएमपी आहे, कारण की तुम्ही मोबाईल नंबर चेंज केला तुम्हाला मेल येणार नाही. आणि डिजी लॉकर. आता डिजी लॉकर काय आहे ते तुम्हाला मी नंबर दिलेला आहे, वरती स्क्रीनवरती नंबर आहे. ज्याही काही विद्यार्थ्यांना अग्निवीर भरतीबद्दल जर डाऊट असतील तर लक्ष द्या. अग्निवीर भरतीबद्दल जे डाऊट असतील तर तुम्ही मला कॉल करा. आणि सर बरेच काही विद्यार्थी सर आम्हाला अग्निवीर भरतीचा काहीच माहिती नाही, सिलेबस काय कशा पद्धतीने असणार आहे, कुठला सिलेबस, कुठला टॉपिक, कुठला म्हणजे याच्यावरती भर द्यावा लागेल की आम्हाला अग्निवीर मध्ये क्वालिफाय होईल. तर दादांनो ज्याही विद्यार्थ्याला जर अग्निवीरची बॅच जॉईन करायची असेल तर लक्ष द्या, कोणालाही बळजबरी नाहीये. कोणालाही बळजबरी नाही की अग्निवीर तुम्ही बॅच जॉईन कराच. ऑफलाईन स्वरूपात असेल 10 फेब्रुवारी पासून मी बॅच चालू करते. 2 ठिकाणी बॅच नाशिकमध्ये चालू होणार आहे. म्हणून ज्याही विद्यार्थ्यांना जर अग्निवीर बॅच जॉईन करायचं असेल आणि व्यवस्थित तुम्हाला सिलेबस समजून घ्यायचं असेल तर नक्कीच. कारण की मी तुम्हाला जो सिलेबस सांगणार आहे किंवा मी जो शिकवणार आहे यासाठी माझा 7 वर्षाचा अनुभव आहे. अग्निवीर भरतीचा एक्झाम मी दरवर्षी माझ्याकडे विद्यार्थी असतात आणि मागच्या वर्षी माझ्याकडे खूप मोठ्या प्रमाणात रिझल्ट पण आलेले आहेत. कारण की तुम्ही लागले असतं क्लासमध्ये यायचं, तिथे विचारायचं विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने शिकवलं जातं, मगच ऍडमिशन घ्यायचे. तुमचं सर्वात पहिले सोशल मीडिया कसं असतं, सोशल मीडियाला कोणीच खरं बोलत नाही. कारण की तू प्रत्येकाला असं काय मेकअप करून नाही. तू माझ्याकडे येताना दादा तिथे व्यवस्थित क्लासरूम मध्ये 1-2 दिवस बैस. मग अजून चेक कर, अरे हा इथं सत्य आहे का नाही, तरच ऍडमिशन घे. कारण तुझा कष्टाचा 1-1 रुपया आहे, तो तू 1-1 रुपया तो व्यवस्थित वापरला गेला पाहिजे. आणि तू माहिती घेऊनच ऍडमिशन कर, त्याच्याबद्दल वाद नाही. म्हणून ज्याही विद्यार्थ्याला जर अग्निवीरची बॅच जॉईन करायची असेल, 10 फेब्रुवारी पासून बॅच चालू होते. RS अकॅडमी आपल्याकडे 2 ठिकाणी नाशिकमध्ये बॅच चालू होणार आहे. म्हणून ज्याही विद्यार्थ्याला बॅच जॉईन करायचं असेल त्यांनी मला कॉल करा. आणि काही अजून परत डॉक्युमेंट मध्ये जर डाऊट असतील, काही प्रॉब्लेम येत असतील तर नक्कीच मी तुमचे प्रॉब्लेम डाऊट सॉल्व्ह करेल. दादांनो टेन्शन घेऊ नका. अग्निवीरचा खूप मोठ्या प्रमाणात मागचे बी रिझल्ट आहेत आणि तुमचाही रिझल्ट आणण्याचा मी परिपूर्ण प्रयत्न करेल. मी कष्ट करेल तुमच्यासाठी आणि तुम्हीही कष्ट करायचा आणि आपण अग्निवीर येणाऱ्या अग्निवीर भरतीमध्ये सिलेक्शन होणार. काही डाऊट असतील तर कमेंट करा. कुठल्याही लाईक आणि सबस्क्राईब करायची गरज नाही. तुमचे प्रश्न जे कमेंट करा, सर मला हा प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम आहे, कॉल करा. आणि ज्याला बॅच जॉईन करता येईल त्यांनीच करा. कोणालाही बळजबरी नाही दादांनो. नाशिकमध्ये परत सांगतो 2 ठिकाणी बॅच चालू होणार आहे
आणि 10 फेब्रुवारी पासून बॅच स्टार्ट होणार आहे. म्हणून ज्याही विद्यार्थ्याला 10 फेब्रुवारीच्या आत ऍडमिशन करून घ्या. नंतर मी जास्त लेट झालं तर ऍडमिशन घेणार नाही, कारण तुमचाही वेळ एक्झामचं आपल्याकडे कमी कालावधी असणार आहे, 2-2.5 महिने, त्याचा आपल्याला परिपूर्ण फायदा घ्यावा लागणार आहे. म्हणून परत सांगतो, काही डाऊट असेल तर कमेंट करा आणि ग्राउंड वगैरे सर्व तयारी करून घेतली जाईल मित्रांनो. म्हणून टेन्शन घेऊ नका आणि आपण अग्निवीरच्या भरतीबद्दल जोरात प्रयत्न करू, जोरात प्रॅक्टिस करू. कारण प्रयत्न नाही, आपल्याला प्रॅक्टिस करावं लागणार आहे आणि आपण नक्कीच अग्निवीर भरतीमध्ये आणि देशाची सेवा करणार आहोत मित्रांनो. परत सांगतो, डाऊट असेल तर कमेंट करा. जय हिंद.